भंडारा जिल्ह्यातील पोलीस मैदानावर दिनांक 5 ते 9 डिसेंबर दरम्यान आयोजित नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2025चा 9 डिसेंबर रोजी उत्साहात समारोप झाला। नागपूर परिक्षेत्रातील 6 जिल्ह्यांतून तब्बल 840 खेळाडू पोलिसांनी या स्पर्धेत सहभाग घेतला। हा खेळ केवळ शारीरिक क्षमतेचा नाही तर टीमवर्क आणि जिद्दीचा होता। सांघिक आणि वैयक्तिक दोन्ही क्रीडा प्रकारांमध्ये चंद्रपूर जिल्हा पोलीस संघाने जबरदस्त कामगिरी केली आणि अखेर जनरल चॅम्पियनशिपचा मानकरी ठरला, तो म्हणजे चंद्रपूर जिल्हा पोलीस संघ। विशेष म्हणजे चंद्रपूर संघाने सन 2016 पासून सातत्याने उत्कृष्ट प्रदर्शन करत 11व्या वेळी हा किताब जिंकून जिल्ह्याचे नाव लौकिक केले आहे। जनरल चॅम्पियनशिपची घोषणा झाली तेव्हा मैदानावरील उपस्थित खेळाडूंनी जोरदार टाळ्या वाजवून चंद्रपूर जिल्हा पोलीस संघाचे कौतुक केले। वरोरा शहरातील एक थरारक घटना उघडकीस आली आहे। प्रेयसीचा शोध घेत आलेल्या एका प्रियकराने तिच्या आजीवर थेट चाकू हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे। वरोरा शहरात सायंकाळच्या सुमारास हा थरार अनुभवायला मिळाला। प्रियकर निलेश ढोक वय 25 हा भद्रावती तालुक्यातील पावना येथील रहिवासी आहे। प्रेयसी वारंवार मोबाईलला प्रतिसाद देत नसल्यामुळे निलेश व्यथित झाला होता। याच रागातून त्याने थेट प्रेयसीचे घर गाठले। प्रेयसी घरात नव्हती पण तिची आजी निलेशला दिसली। रागाच्या भरात त्याने आजीवर चाकू हल्ला केला आणि तेथून पळ काढला। या प्रकरणी जखमी आजीच्या तक्रारीवरून वरोरा पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी निलेश पुरुषोत्तम ढोक याला अटक केली आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे। भिवकुंड कोल ब्लॉकमधील सॅनफ्लॅग आयरन अँड स्टील कंपनीच्या प्रस्तावित भूमिगत खासगी कोळसा खाणीविरोधात विसापूर परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी समितीच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले। त्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। कोळसा खाणीमुळे 802 हेक्टर शेती क्षेत्र थेट प्रभावित होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून खाण बंद करा किंवा योग्य व मोबदला द्या अशी कठोर मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। आज इथे कलेक्टर ऑफिस समोर आपण विसापूर आणि नांदगावमधील संपूर्ण शेतकऱ्यांनी धरणं आंदोलन ठरवले आहे। कारण की जे सनफ्लॅग आयरन कोल लिमिटेड कंपनी आहे तिला केंद्र सरकारने 802 हेक्टरचा आवंटन खदानाकरिता कोळसा खाणकरिता दिले आहे। त्याच्यामध्ये सर्वप्रथम तर आमच्या विसापूर गावला जनसुनावणी झाल्या, ते पण त्या कंपनीच्या विरोधात होत्या। त्यानंतर मासिक मीटिंग झाल्या ग्रामपंचायत, ते पण त्यांच्या विरोधात होता। एवढं सगळं डॉक्युमेंटली आमच्या कंपनीच्या विरुद्ध असताना सुद्धा हे सनफ्लॅग कंपनी आपल्या मुजराईनं तिथे वॉल कंपाऊंडचं काम सुरू करत आहे। तसेच तिथे झालेला रजिस्टर आहे बेकायदेशीरपणा झालेला रजिस्टर आहे आणि त्यातला जो व्यवहार झाला आहे तो पण बेकायदेशीर आहे। कलेक्टर साहेबांकडे आमच्या मीटिंगा वारंवार झाल्या सुद्धा, परंतु याच्यावर काही तोडगा निघाला नाही। म्हणून आज आम्ही धरणे आंदोलन करण्याची ते ठरवले व करत आहे। तरच आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आणखी आम्ही उपोषणाचे विचार सुद्धा करेल। धन्यवाद। सन अँड फ्लॅग कंपनी ही जी केंद्र सरकारने 802 हेक्टर या कंपनीला जमीन निर्धारित केलेली आहे, परंतु या जमिनीने फक्त 25 एकर जमीन ही विकत घेतलेली आहे। बाकी उरलेली जमीन आहे जी आज सुपीक आहे ती काही वर्षांनंतर या कंपनीमुळे प्रदूषित होईल, नापिकी होईल, जमीन असून नसल्यासारखी होणार आहे। म्हणजे शेतकऱ्याच्या मुखाजवळ आलेला घास हिरावून घेतल्यासारखा होईल। जमिनीचा पोत सुधारण्यापेक्षा हा निकामी होणार। त्यामुळे समोर शेतकरी हा उपाशी राहणार आमच्या गावचा। त्यासाठी जर घ्यायची असेल तर या कंपनीने 802 हेक्टर जमीन ही पूर्ण निर्धारित करावी किंवा ही कंपनी आम्ही होऊ देणार नाही। या कंपनीला आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही। हा सर्व आमच्या गाव लोकांचा निर्धार आहे।